नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मिरचीचे भजे कसे बनवायचे। तुम्ही बघू शकता छान अशा हिरव्या हिरव्या मिरच्या आहेत। आपण ह्या धुवून घेऊया। सर्वप्रथम ह्या मिरच्या आपण आता चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। चला तर आपण आता त्या ओल्या मिरच्या आहेत चांगल्या एका स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया, अशा छान अशा, जेणेकरून आपल्याला त्या पाणी त्याच्यामध्ये राहणार नाही। स्वच्छ अशा पुसून घेतल्या आहेत माझ्या मम्मीने, तुम्ही बघू शकता। तुम्ही चांगल्या अशा फडक्याने पुसून घ्यायच्या आहेत। नंतर आपण पुढची स्टेप आहे ती बघूया। चला तर आपण कशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहे। प्रत्येक असंच चिरून घ्यायची आहे मिरची। आपल्याला भजी बनवायची आहे, त्याच्यामध्ये आपण काय आहे की नाही, स्वच्छ आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे मिरच्या। तुम्ही बघू शकता आपण सगळ्या मिरच्या अशा प्रकारे सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत। चला तर आपण पुढची स्टेप बघूया। ह्या मिरच्या आहेत त्या आपण आता तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत छान अशा। तर चला आपण, तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण आता तवा ठेवलेला आहे। ज्या मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत। जास्त नाही टाकायचं आहे, थोडंफारच टाकायचं आहे, एकदम कमी टाकायचं आहे तेल त्याच्यामध्ये। आणि आपण ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या हलक्या अशा सोनेरी रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा। आपण तेलामध्ये का भाजून घेतो, कारण आपण त्या मिरच्या जेव्हा तळतो तेव्हा त्या आतमध्ये कच्च्या असतात आणि आपण अशा भाजून घेतल्या थोड्याफार हलक्या याच्याने, तर मग आपण भजे काढले तर ते भजे एकदम छान असे कुरकुरीत लागतात आणि त्यामध्ये कच्चे राहत नाही। ते असे भाजून घ्यायचे। मिरच्या थोड्याफार अशा झालेल्या आहेत भाजून। आपण आता त्याच्यामध्ये थोडंफार असं मीठ टाकून घेऊया, जेणेकरून ते मीठ त्यांच्या आतमध्ये मुरलं पाहिजे, मिरच्यांच्या आतमध्ये। तर तुम्ही त्याच्यामध्ये आपण थोडंफार असं चवीनुसार टाकूया मीठ आणि आपण असं हलक्या याच्याने परतून घ्यायच्या आहेत मिरच्या छान अशा। पूर्णपणे मीठ त्यांना असं आतमध्ये पण लागलं पाहिजे। आपण अशा मंद आचेवर असं छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। तर चला आपण आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्या मिरच्या आहेत त्या आपण प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। आता त्या थंड होऊ द्यायच्या। भजे तळण्यासाठी आपण ते बनवून घेऊया। बेसनची रेसिपी बघा तुम्ही, मी दाखवते। आपण ह्या मिरच्यांसाठी एक बेसन 1 वाटी घेऊया। तुमच्याकडे वाटी कशी असेल त्याच्या मापानुसार घेतलं तरी चालेल आणि मिरच्या किती आहेत त्या बघायच्या, त्यानुसार आपण घ्यायचं आहे। आम्ही 1 वाटी घेणार आहे या मिरच्यांसाठी। आपण 1 वाटी भरून घेतलेली आहे, पण एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन घेतलं आहे। तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता। आम्ही थोडीफार अशी चिरून अशी घेतलेली आहे त्यामध्ये। त्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया, अर्धा चमचा। त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा घेऊया त्याच्यामध्ये। आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया। आपण आधीच थोडं मिरच्यामध्ये टाकलं होतं, त्याप्रमाणे आपण थोडंफारच टाकूया याच्यामध्ये, किंचित असं आपण मीठ घेऊया। आणि नंतर पुढे आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकूया। तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता आणि नाही टाकला तरीही चालतो। आपण त्याच्यात चिमूटभर खायचा सोडा टाकूया। पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, चमच्याने मिक्स करून घेऊया ते। आता त्याच्यामध्ये पाणी घेऊया आपण, मीडियम घ्यायचं आहे, मी तुम्हाला दाखवते। आपण तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, त्या पद्धतीने बनवायचं। हे आपण मिक्स करतो तोपर्यंत आपण तेल गरम करत ठेवूया। तुम्ही बघू शकता असं मीडियम असं घेतलेलं आहे, जास्त जाडही नाही
आणि जास्त पातळही नाही, मीडियम याच्यामध्ये घेतलेलं आहे छान असं. चला आपण आता तेल गरम करत ठेवूया आणि ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घेऊया. आपण त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. जर ते जास्त जाड झालं असेल तर त्यामध्ये आपण थोडंफार पाणी घेऊ शकतो आणि पातळ असं एकदम मीडियमच्या याच्यामध्ये करू शकता. थोडंफार पाणी 1-2 चमचे घेऊ शकता. तेल असं छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर चला आपण आता मिरची भजी कशी त्यामध्ये टाकायचं ते बघूया. गॅस असं मीडियम ठेवायचा आहे. मिरची आता त्यामध्ये आपण हे करून घेऊया, एकदम छान असं पूर्ण लावून घ्यायचं आहे. टाकूया हळू असं सावकाशपणे टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघू शकता तुम्ही छान अशा कुरकुरीत तळायला तेलामध्ये आपण टाकलेले आहेत. शिजल्या पाहिजेत, आपण दोन्ही साईडनं परतून घेऊया त्या. तुम्ही बघू शकता छान अशा दिसत आहेत. तुम्ही बघू शकता अशा छान असा सोनेरी कलर आलेला आहे. त्या तळून झालेल्या आहेत. चला तर आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मिरचीचे भजे झालेले आहेत, छान असे बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता कुरकुरीत झालेले आहेत. भाजी नसेल तर आपण असे भजे करू शकतो. त्यासोबत आपण भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो आणि पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो. पोळी नाही तर भाकरीसोबत सुद्धा छान लागते ती. तर हे बघू शकता तुम्ही छान अशी कुरकुरीत झालेली भजी आहे. या तुम्ही खायला. आवडली असेल आमची रेसिपी तर चॅनल आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.